शिवणी रसूलापूर येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन संघटनेकडून शिवजयंतीचे अवचित साधून आगळी वेगळी वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवाजी महाराज जाणता राजा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेमध्ये गावातून एकूण 50 विद्यार्थी सहभागी झाले होते। या स्पर्धेचे पहिले पारितोषिक 3000 रुपये सोनाली ताई वैद्य ग्रामपंचायत सदस्य यांचेकडून अंशु अमोल राजकुळे हिला देण्यात आले। दुसरे पारितोषिक 2000 रुपये संतोष सुपारे व मंगेश हटवार यांचेकडून अक्षरा बळी हिला देण्यात आले। तिसरे पारितोषिक 1500 रुपये रोख वासुदेवराव वंजारी यांचेकडून तुषार कोठाळे ह्याला देण्यात आले। चौथे पारितोषिक 1000 रुपये संतोष लांजेवार यांच्याकडून नचिकेत वैद्य याला देण्यात आले। तसेच पाचवे पारितोषिक 700 रुपये ज्ञानेश्वरराव गावंडे यांच्याकडून क्रांती वैद्य हिला देण्यात आले। तसेच स्पर्धेमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र व कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक देण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कॉम्रेड धीरज बनकर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष हे उपस्थित होते। तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक कपिले सर, अरविंद शिंदे, माजी प्राध्यापक ज्ञानेश्वरराव गावंडे व ग्रामपंचायत शिवणी रसूलापूरचे सरपंच सो हर्षला गावंडे, उपसरपंच मधुकर कोठाळे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते। गावातील चिमुकले विद्यार्थी, गावकरी मंडळी, महिला वर्ग यांनी या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। तसेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे व ऑल इंडिया युथ फेडरेशनचे, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय किसान सभेचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला। शिवाजी महाराज हे एक असे व्यक्तिमत्व होते की त्यांच्याविषयी काय बोलावं हे कळतच नाही। शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते। शिवाजी महाराज यांना लहानपणापासूनच जिजामातेने दांडपट्टा, घोडस्वारी इतर क्रांती शिकवली। शिवाजी महाराज हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार, धाडसी आणि कृशांग बुद्धीचे होते। आबाळाची जात आहे, अंधाराला घाबरत नाही, आबाळाची जात आहे, कोणापुढे वागत नाही, वराड्याची जात आहे, कोणापुढे वागत नाही, वराड्याची जात आहे। आता मी तुम्हाला शिवरायांना जाणता राजा का म्हणतात हा विषय सांगणार आहे। शिवाजी महाराज हे यांचे अनेक किस्से आपण पाहतो, ते प्रेरणादायी असतात आणि त्यांना आपण रोज आठवणीत ठेवले तर ते आपल्यासाठी एक मंत्रच होईल। शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा असून सुद्धा त्यांनी स्वतः सुमारे 400 गड किल्ले स्थापन केले। त्यांनी काही किल्ले स्वतः स्थापन केले तर काही किल्ले त्यांनी लढाया करून जिंकले। शिवाजी महाराज यांचा एक गड किल्ला हा स्थापनशास्त्र, व्यवस्थापन आणि काव्यगरिमेचे प्रतीक म्हणून ओळखले जायचे। शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे कोणाला मिळू नये म्हणून त्यांनी एक निश्चय केला होता की हे स्वराज्य माझंच आहे, माझंच राहील आणि माझंच होतं, हे त्यांचे नेहमीचे शब्द होते। शिवाजी महाराजांकडे काही जातिवंत घोडे होते। शिवाजी महाराजांचे जातिवंत घोडे म्हणजे रणबीर, गांजर, कृष्णा, कन्हैया यांसारखे इत्यादी 7 घोडे त्यांचे होते। शिवाजी महाराज त्यांचा निर्णायक प्रसंगी उपयोग करत असे। शिवाजी महाराज यांचे अनेक किस्से आपण पाहिले आहे, पण त्या किस्स्यांमध्ये काही आहे का आणि त्या किस्स्यांमध्ये त्यांनी त्यांचा नेमकेपणाने उपयोग केला आहे। शिवाजी महाराज हे काहीतरी होते आणि काहीतरी होणार होते, आधी पण होते, आता पण होते। त्यांचा या जगात ते एक तारा चमकून गेले। शिवाजी महाराज माग होते आणि पुढे आहे, ते माग आपल्या पाठीशी आहे आणि पुढे ते आपल्यासाठी एक जग बदलून घडवले आहे। शिवाजी महाराज हे यांचे काही जिवलग मावळे सुद्धा होते। शिवाजी महाराजांचे जिवलग मावळे म्हणजे बाजीप्रभू, तानाजी, धनाजी, संताजी यांसारखे त्यांचे जिवलग मावळे होते। 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजत राहतो त्याचं नाव बाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजत राहतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी। 8 तास
कार्य, वा वाणिज्य ते, जी जिजाऊंचे पुत्र, म महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, रा राज्याचे हितचिंतक, जी जिजाऊंचे पुत्र. आता कळलंय ना कोण होता तो शिवाजी आणि कोण होता तो जाणता राजा. असे होते आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. इम्के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इम्के डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला.